नमस्ते मंडळी, आज आपण काही वेगळ्या पद्धतीने असे मंचुरियन बॉल्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत. तुम्ही मंचुरियन खूप प्रकारचे बघितले असतील, पण इथे मी जरा वेगळा ट्विस्ट दिलेला आहे मंचुरियन बॉल्समध्ये. तर रेसिपी पूर्ण बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला पण कळेल. आणि मी अगदी माझ्या पद्धतीने रेसिपी बनवून बघितलेली आहे आणि खूप टेस्टी बनली होती. त्याच्यामुळे तुम्ही रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी असेच मंचुरियन बॉल्स बनवून मंचुरियन तयार करा. याची ग्रेव्ही आपण रेडीमेड पॅकेटपासून बनवलेली होती, पण बॉल्स हे मी काय माझ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने ट्राय केलेले आहेत. तर तुम्ही पूर्ण बघा. हे बघा किती मस्त बनलेले आहेत, अगदी मस्त आतमध्ये सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी बनलेले होते बॉल्स. आणि टेस्टला तर एकदम भन्नाट लागते ही रेसिपी. तुम्ही हे बॉल्स नुसतेसुद्धा खाऊ शकता. तर चला आपण पटकन रेसिपी बघूया की ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे. म्हणजे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी मंचुरियन तयार करू शकाल. हे बघा, अशा प्रकारे मी मंचुरियन बनवते. वाटतंय की नाही मस्त मार्केटसारखे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी मंचुरियन बॉल्स बनवण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या अशा व्हेजिटेबल्स घेतल्या होत्या. इथे माझ्याकडे पत्ताकोबी होती. पत्ताकोबी तर लागतं मंचुरियनमध्ये, ते तर कॉमनच आहे. इथे एक लाल शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची, 2 कांदे घेतलेले आहेत मी. आणि इथे मी 2 बटाटे घेतले. तुम्ही मंचुरियनमध्ये कधी बटाटे टाकलेले बघितले नसतील, पण आज मी हे टाकले होते. आणि खरं सांगते की मंचुरियन बॉल्स जे होते ना, ते इतके मस्त बनले होते, सॉफ्ट आणि वरतून क्रिस्पी, आणि टेस्ट पण खूप छान आली होती. मुलांना बटाटा खूप आवडतो, त्यामुळे ना बटाटा मी अशा पद्धतीने मंचुरियन बॉल्समध्ये टाकून बघितला होता आणि खरंच खूप छान बनले होते. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा. इथे आपण पत्ताकोबी ना स्वच्छ मी धुवून घेतली पहिले त्याला बाहेरून. आता आपण हिला कट करणार आहोत आणि किसणीने आपल्याला हिला किसायची आहे. तुम्ही बारीक एकदम चॉपही करू शकता, पण किसणीने किसल्यामुळे कसं आहे अगदी एकसारखी तिचा किस निघतो, म्हणजे आपल्याला पुढे मंचुरियन बॉल्स बनवायला ना अगदी सोपं जातं. तर इथे मी अशा पद्धतीने किसणीने किसून घेते. एकदम जास्त बारीक किसणीने पण नका किसू, अशा प्रकारच्या किसणीने किसा, म्हणजे तुमचा हा जो किस आहे ना तो असा मीडियम राहील. हे बघा, अशा प्रकारे मी पूर्णपणे पत्ताकोबी किसून घेतलेली आहे. आता आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये ना मीठ टाकूया. इथे मी 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेलं होतं आणि मीठ टाकून आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्या पत्ताकोबीने जेवढं पण एक्स्ट्रा पाणी असेल, वास सगळा निघून जातो. इथे मी 2 बटाटे कच्चे घेतलेले होते, ते सुद्धा मी असे ह्या किसणीनेच किसून घेणार आहे. हे बघा, आता आपण ह्या बटाट्यांना ना थोडंसं पाण्यात टाकायचं आहे, त्याच्यामुळे काय होईल, आपले बटाटे ना काळे नाही पडणार. त्याच्यामुळे मी यांना ना अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजत टाकत ठेवले होते. आता आपण लगेच नंतर कांदे बारीक चिरून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मी 2 छोटे कांदे घेतलेले आहेत. आता आपल्याला हे अगदी मस्त बारीक चॉप करायचे आहेत. हे मंचुरियन मी अगदी वेगळ्या पद्धतीने ट्राय केले होते. आपण दरवेळेस नेहमीप्रमाणे एकच पद्धतीने बनवतो, तर तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी वेगळं ट्राय करून बघा. इथे आपले कांदे बारीक चॉप करून झालेले आहेत. आता लगेचच आपण शिमला मिरचीसुद्धा बारीक कट करून टाकूया. याच्यामुळे काही मुलांच्या शरीरामध्ये व्हेजिटेबल्स पण जातात आणि त्यांना काहीतरी वेगळी टेस्टही लागते. तुम्ही तुमच्याकडे अजून दुसऱ्या भाज्या असतील ना, ते पण तुम्ही ॲड करू शकतात, ते पण चालेल. म्हणजे तुम्ही सगळ्या मिक्स व्हेजिटेबल्सचा सुद्धा मंचुरियन बॉल बनवू शकतात. खूप टेस्टी लागतं. अशा पद्धतीने मुलंही खातात आणि त्यांच्या शरीरात विटॅमिन्स पण जातात, भरपूर पोषण तत्त्व त्यांना मिळतात. हे बघा, अशा प्रकारे मी बारीक मस्तपैकी चॉप करून घेते हिरवी शिमला मिरची आणि लाल शिमला मिरची. तुमच्याकडे लाल शिमला मिरची असेल तुम्ही टाका, नाही तर स्किप जरी केली ना तरी पण चालेल. ज्या पण तुमच्याकडे व्हेजिटेबल्स असतील ते तुम्ही घरातल्या वापरू शकतात. आता माझ्याकडे एवढे शिल्लक होते, त्याच्यामुळे मी हेच वापरलेले आहेत. इथे मी 1 शिमला मिरची बारीक मस्त चॉप करून घेतलेली आहे. आता रेड शिमला मिरची पण आपण बारीक चॉप करून घेऊया. हे बघा, इथे मी 2 शिमला मिरची घेतल्या होत्या. थोडीशी पिवळसर झाली होती अशी, आणि एक ग्रीन कलरची होती, रेड कलरची होती. आता ही आपण आहे ना, ही जी दुसरी जी आहे मी थोडीशी अशी मोठी कापणार आहे, म्हणजे आपण जेव्हा मंचुरियनसाठी ग्रेव्ही बनवू ना त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत. त्याच्यामुळे थोडेसे मोठे काप केलेले आहेत मी. अशा पद्धतीने आपण कांदासुद्धा थोडेसे असे मोठे मोठे काप करून चॉप करून घेऊया, म्हणजे पुढे आपल्याला प्रोसेस करायला वेळ जाणार नाही. आपला झटपट आपली ग्रेव्ही पण तयार होऊन जाईल. हे बघा, अशा पद्धतीने आपण कांदेची फोडी ना थोड्याशा काढून घ्यायच्या, म्हणजे अगदी मार्केटसारखेच दिसायला दिसतात हे मंचुरियन. म्हणजे मुलं अगदी आवडीने खातात. मुलांना वाटेल की ही मार्केटमधून आणलेले आहेत.
तर बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही घरीच ट्राय करा ही रेसिपी. हे बघा इथे आपल्या पत्ताकोबीमधलं आता पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं आहे. आपण त्यात मीठ टाकलं होतं ना, त्याच्यामुळे आपण पूर्ण पाणी याच्यातलं असं मस्तपैकी हाताने पिळून काढून घ्यायचं आहे. आणि पिळलेला जो पत्ताकोबी आहे तो आपण वेगळ्या प्लेटमध्ये ठेवणार आहोत. अशा प्रकारे मी पूर्ण पत्ताकोबींचं पाणी असं काढून घेते. हे बघा, हे पाणी एवढं असं उरलं तर हे पाणी आपण टाकून द्यायचं. ह्या पाण्याचा उपयोग नाही करायचा आहे आपण. इथे मी एका साईडला खलबत्त्यामध्ये ना 9 ते 10 लसूणच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडंसं मीठ हे टाकून व्यवस्थित याची पेस्ट करून घेते. तुमच्याकडे जर रेडीमेड पेस्ट असेल तुम्ही ती पण वापरू शकतात. आता आपली बघा बारीक अशी मस्त पेस्ट तयार झालेली आहे आलं लसूणची. आणि कुठला पण चायनीज आयटम करताना आलं लसूण हे अगदी भरभरून टाका, त्याच्यामुळे ना टेस्ट छान येते आणि अगदी मार्केटसारखी लागते. आता आपण एका बाउलमध्ये आपण जी पत्ताकोबी घेतली होती पिळून ती घ्यायची आहे. शिमला मिरची, कांदा, तुमच्याकडे आणि दुसरे अजून जे व्हेजिटेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. इथे मी बटाटासुद्धा आपला बघा बिलकुल काळा पडलेला नाही आहे. तर तो पण आपण पाण्यामधून अगदी मस्तपैकी छान पिळून त्यातलं पूर्ण पाणी काढून त्याच्यात टाकणार आहोत. आता इथे माझ्याकडे कॉर्न होते त्याच्यामुळे मी कॉर्न पण टाकणार आहे. तुमच्याकडे नसेल तुम्ही स्किपही करू शकतात, पण असेल तर नक्की टाकून बघा, खूप छान टेस्ट येते. इथे अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली होती मी. इथे थोडंसं ना मी काळी मिरीची पावडर टाकली म्हणजे अगदी छान टेस्ट येणार आहे. थोडं मीठ टाकलेलं आहे. आपण इथे 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर टाकूया आणि त्याच चमच्याने आपण टाकूया मैदा. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा आपल्याला टाकायचा. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकताना थोडं कमी टाका, कारण की आपण पहिले पण याच्यामध्ये टाकलं होतं. आता मला थोडंसं याच्यामध्ये ना ते जरासं पातळ वाटलं, त्याच्यामुळे मी अजून 1 चमचा याच्यामध्ये मैदा ॲड केलेला आहे. आणि आता आपण बॉल्स असे वाळून बघायचे, म्हणजे आपले बॉल्स अगदी व्यवस्थित बनले ना तशी आपल्याला कन्सिस्टन्सी आली पाहिजे. जर तुम्हाला वाटलं की बॉल्स बनत नाही तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा ॲड करू शकतात. आता इथे मी एका साईडला तेल गरम करत ठेवलं होतं. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. एकदम जास्त पण कडक गरम करू नका. तुम्ही ना असं मीडियम फ्लेमवरती तेल गरम करा. त्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून बॉल्स तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे. आता मी पहिल्या बॅचमध्ये कलर टाकलेला नव्हता म्हणून जरासे ते वेगळं दिसत आहेत. पण मी जेव्हा सेकंड बॅच तळलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडासा कलर ॲड केलेला आहे. त्याच्यामुळे काय वाटेल, कलरमुळे ना मुलांना असं वाटलं की मार्केटमधून आणलेले. मी स्टार्टिंगला असेच टाकले, मला जरासा ते तसं त्याचा कलर नाही वाटला. त्याच्यामुळे मी नंतर थोडंसं असं बघा फूड कलर ॲड केला होता. फूड कलर ॲड केल्यामुळे काय होईल, असं वाटेल मुलांना की मार्केटमधून आणलेले हे मंचुरियन. आणि हे मंचुरियन बॉल्स असेही तुम्ही खाऊ शकतात केचपसोबत, किंवा तुम्ही लागेल तर त्याची ग्रेव्ही बनवून ग्रेव्हीमध्ये पण तुम्ही त्यांना सोडू शकतात. हे बघा कलर टाकल्यामुळे अगदी मार्केटसारखेच दिसतील ते. आता आपण एका साईडला कढई ठेवायची आहे. आता आपण आपली ग्रेव्ही तयार करणार. इथे मी ग्रेव्ही तयार करण्याकरताना रेडीमेड जो मंचुरियन मसाला मिळतो चिंग्सचा तो वापरलेला आहे. याच्या पहिले पण मी मंचुरियनची रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी घरच्या घरी कसा बनवायचा सॉस आहे याची ग्रेव्ही ते मी दाखवलेली आहे. पण आता मी मसाला हा रेडीमेड वापरते. इथे आपण तेलामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, थोडेसे जिरे टाकूया आणि कांदा आणि शिमला मिरची आपण जी चॉप केली होती ती टाकायची. एका बाउलमध्ये आपण हा मसाला टाकून द्यायचा. इथे मी 2 पॅकेट वापरते. थोडंसं मी जास्त क्वांटिटी बनवते कारण की जरासं पातळ आमच्या घरी जास्त आवडतं ग्रेव्ही, त्याच्यामुळे मी 2 पॅकेट वापरते. तुम्ही लागेल तर 1 पॅकेटसुद्धा वापरू शकतात. 2 पॅकेट टाकलं त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आणि याला ना असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे लम्स पडता कामा नये. बऱ्याच जणांना काय असतं, पॅकेट आणतात पण ते कसं यूज करायचं ते माहिती नसतं. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बघून करू शकतात. रेडीमेड पॅकेट आणून ग्रेव्ही कशी बनवायची आणि त्याचे मंचुरियन्स कसे बनवायचे हे बघा. आता आपली ग्रेव्ही व्यवस्थित मसाला मिक्स झालेला आहे. आता एका साईडला आपण एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये आपण पाणी टाकून कॉर्नफ्लॉवरची स्लरी अशी बनवून घ्यायची. याच्यामुळे काय होईल, जेव्हा आपण ग्रेव्ही बनवू तेव्हा ती ग्रेव्ही ना अशी छान पातळ नाही राहणार, ते अशी व्यवस्थित घट्टपणा येईल तिला, अगदी मार्केटसारखा. हे बघा इथे मी कलर टाकल्यावरती मंचुरियन टाकले होते. बघा किती मस्त दिसत आहेत, हे दिसायला पण छान दिसत आहेत आणि मुलं पण अगदी आवडीने खातात.
आता ही पण बॅच आपण काढून घ्यायची. इथे मी कांदे आणि शिमला मिरची अगदी लाईट कलरचे होईपर्यंत फ्राय केले. त्याला आपल्याला असं शिजवायचं नाही आहे, थोडासा क्रंचीनेसपणा आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते फ्राय करायचे. इथे आपले मंचुरियन पण तळून झालेले आहेत, ते पण आपण काढून घेऊया. आणि आपली ग्रेव्ही पण तयार झालेली आहे बघा, तुम्ही पाहू शकता. आता ग्रेव्हीला आपल्या तुम्हाला कितपत पातळ हवं तितपत तुम्ही पातळ करू शकता. आता याला चांगली उकळी आली, चांगलं गरम झालं ते, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवरची प्युरी आपण जी केली होती ती, आणि थोडंसं इथे मी फूड कलर टाकते, त्याच्यामुळे ना अगदी छान मार्केटसारखा रेड कलर येईल ह्या ग्रेव्हीला. थोडासा टोमॅटो केचप टाकूया याच्यामध्ये, थोडीशी चव बॅलन्स करण्याकरता मी थोडीशी टोमॅटो केचप इथे टाकते. तुम्ही थोडं पहिले टेस्ट करून बघा आणि नंतरच टाका. इथे मी 1 चमचा भरून टोमॅटो केचप टाकलं होतं. आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपण सगळे मंचुरियन टाकून द्यायचे आहेत. तुम्हाला जेवढे हवे तेवढे टाका, बाकीचे तुम्ही कोरडेही खाऊ शकतात. आता इथे मी सगळेच टाकले होते आणि थोडं 5-1 मिनटं याला राहू द्यायचे. हे बघा, आपले मस्त मार्केट स्टाईल मंचुरियन तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली मी केलेली, मला कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच पद्धतीने तुम्ही घरच्या घरीसुद्धा मंचुरियन बनवू शकता. बाहेरचे विकत आणण्यापेक्षा घरीच आपल्या मुलांना बनवून खाऊ घाला. आणि हे बघा किती मस्त अगदी सॉफ्ट बनलेले होते. नुसते जरी खाल्ले तरी छान लागतात, आणि तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकून जरी खाल्ले ना तरी एकदम मस्त लागतात. हे बघा, नुसते तुम्ही बघू शकतात अगदी मस्त आतमध्ये सॉफ्ट बनले होते आणि बाहेरून क्रिस्पी झाले होते. आणि कॉर्न आणि बटाटा घातल्यामुळे याची खूप छान टेस्ट आली होती. तर काहीतरी नवीन असं ट्राय नक्की तुम्ही करून बघा. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. मी तुमच्याकरता इथे नवनवीन रेसिपी आणण्याचा प्रयत्न करते, काहीतरी माझ्या पद्धतीने मी बनवायचा प्रयत्न करते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला कमेंट्स करायला विसरू नका. बाय.